सौ सविता मच्छिंद्रनाथ सहित. सहित. हा, काय झाली नेमकी घटना बोला. टपरीमध्ये मी उभी हा. असताना तो इसम बोलला का मला गुपित दान करायचंय. हा, मोटरसायकल आले का एकटे का दोघे? मोटरसायकलवरती आले आणि मोटरसायकल इथे टपरीच्या बाहेर मागे उभी केली होती. हा. एक जण खाली उतरून इथे टपरीपाशी उभा राहून बोलत होता. हा. भांडतही होते, सांगत होते त्याला हा. हे तुझे इथून पैसे उचल. हा, कुठं पैसे ठेवले होते? इथे ठेवले होते. किती पैसे ठेवले होते ते? 1500 रुपये ठेवले होते. हा, बर. मग हा, पुढे त्यातली 500ची नोट काढून त्याने मला बोललं की मंगळसूत्राला लावून दे. म्हणलं काय संबंध तुझा मंगळसूत्राला लावून हा. द्यायचा. हा. तर त्यांनी नाही होय करून मी बाहेर निघण्यात आणि तेवढ्यात काय झालं मला कळलं नाही की नोट जशी जवळ आली ना तशी मी दप्तर खाली बसले खुर्चीवर. हा, इथे त्या खुर्ची. हा. हा. आणि नंतर आहे ना ते 500ची नोट आहे ना त्यांनी त्या बिस्किटच्या पुड्यांच्या आहे ना पिशवीत ठेवली. ती पिशवीत ठेवली. मी ती खोलून बघेपर्यंत ती 500ची नोट गायब. म्हणलं मंगळसूत्र नाही आहे गळ्यात, जड 1.5 तोळ्याचं होतं ना, गळ्यात दिसत नाही म्हणून मी हात लावला तर मंगळसूत्र सुद्धा नव्हतं. पळत जाऊन बोलायला ते गेले होते म्हणून मी ह्यांना फोन केला. हा. तर हे जीवनचे तिथे होते, ते मागे आले तर नव्हते ते तिथे. बा, नंतर मग तुमच्या कधी लक्षात आलं का फसवणूक झाली आपली? 2 मिनिटामध्ये मला कळलं हे सगळं. किती जण होते अंदाजे ते? 2 जण होते, पण इथे टपरीवरती एकच जण हा, आला. मराठी बोलले का? हिंदीमध्ये बोलत होते. हिंदीमध्ये बोलत होते. आणि कोणत्या दिशेला गेले? मनसरच्या दिशेने या कळत? दिशेला गेले ते. आणि त्यानंतर मग तुमचे हे आले आणि त्यांनी पाहिलं पण तोपर्यंत ते निघून गेले. साधारण किती तोळ्याचं होतं? 1.5 तोळ्याचं होतं. 1.5 तोळ्याचं. आणि नंतर तुम्ही पोलिसांना कळवलं का मग? हो, पोलीस स्टेशनला गेले. हा. माझे मिस्टर, मुलगी आली हा. आणि आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. बा, पोलिस येऊन पाहून गेले? सगळं. त्याच्या आधी त्यांना कधी पाहिलं का तुम्ही? कधी नाही? कधीच नव्हतं पाहिलं. नाही पाहिलं. तर पहा, म्हणजे आता एक 15 दिवसापूर्वी जे पाटील कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची अशाच पद्धतीने एक फसवणूक झाली आणि ही दुसरी घटना घडली. तर प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. परंतु असे भामटे येतात आणि सहजपणे बोलून फसवणूक करतात. हे पहा, त्याचं हे हॉटेल आहे, अत्यंत कष्टपूर्ण, म्हणजे कष्टाने हे पूर्ण हॉटेल चालवतात आणि हे नवरा बायको स्वतः आपलं उदरनिर्वाह करतात. परंतु अशी घटना घडल्याच्या नंतर एखादं कुटुंब किती अडचणीत येतं याचं हे उदाहरण आहे. प्रत्येकाने सजग राहिलं पाहिजे किंवा बेंटेक्सचा वापर केला पाहिजे. कारण लाखनगाव परिसरातही अशाच घटना घडल्या. टपऱ्यांवर काही महिला पाहून किंवा अनोळखी कोणी इथं आसपास नसल्याचं पाहून बरोबर हेरतात आणि अशा घटना घडतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. साधारण मनसर पोलीस स्टेशन या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे अज्ञात 2 भामट्यांच्या विरोधात. आता त्यांचा तपास सुरू आहे.